आत्मज्ञान मिळवण्याच्या अगोदर किंवा उपनिषद वाचण्याच्या अगोदर आपल्याला 5 नियमांचं पालन करायला लागणार आहे. ओके, तर 4 नियम आपण ऑलरेडी बघितले. आज आपण 5वा नियम बघू. 5वां कर्तव्य. 5वं कर्तव्य काय आहे? मंत्र में आत्मा हनन अर्थात आत्मा के प्रतिकूल कार्य को निश्चित ठहराया गया है. आत्मा के प्रतिकूल कार्य नहीं करना चाहिए, इस पर विचार करना है. आत्मा स्वरूप से शुद्ध और पवित्र है, किसी प्रकार के ईर्ष्या द्वेषादि दोषों से लिप्त नहीं है. इसलिए आत्म प्रेरणा भी जिसको अंतकरण के अनुकूल कार्य करना कहते हैं, इन दोनों से मुक्त होते हैं. इसलिए धर्मशास्त्र अनुसार मनु ने भी इसी आत्म प्रेरणा को स्वस्य च प्रियमात्मानम कहकर धर्म का अंतिम साधन बतलाया है. किती महत्वाचं आहे बघा. आत्मप्रेरणा दररोज मिळते आपल्याला. ओके, क्षणोक्षणी मिळते आत्मप्रेरणा आपल्याला. प्रत्येक वेळेस आत्मा आपल्याला सांगतो की बाबा चांगलं कर, काहीतरी चांगलं कर. सांगतो ना. मनूने काय सांगितलंय? धर्म. धर्माचा आधार काय, मूळ काय? आत्मप्रेरणा. यालाच मूळ सांगितलंय धर्माचं. बघा, हा कुठल्या पंथाचा इथे विचार नाहीये. मनूने एवढं पण म्हटलं की मनुर्भव म्हणजे मनुष्याचा, मनुष्य बना. पूर्ण मानव जातीचा धर्म आहे तो. काय? आत्म्याचं ऐकणं, मनाचं नव्हे. मन तर तुम्हाला कुठेही घेऊन जाईल. तुमचं चरित्र बिघडून टाकेल मन बघा, आणि आत्मा तुमचं चरित्र बनवेल. लक्षात घ्या. नेहमी आपल्याला आत्म्याचं ऐकायचंय हा संदेश आहे 5व्या कर्तव्यामध्ये. कधीही आपल्याला मनाच्या बाजूने नाही जायचंय. आत्म्याचं ऐक. प्रत्येक वेळेस ठरवा. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस डिसिजन मेकिंगची वेळ येईल त्यावेळेस डोळे बंद करा आणि विचारा आपल्या आत्म्याला, आपण योग्य करतोय की अयोग्य. आता याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण योग्य गोष्ट करत असू त्यावेळेस आपल्याला प्रेरणा मिळेल. आत्म्याकडून प्रेरणा मिळते करण्यासाठी. पण जर अयोग्य गोष्ट असेल तर भीती तयार होते आपल्या मनामध्ये की मी जर हे चुकीचं केलं तर काही हानी तर होणार नाही, नंतर त्रास तर होणार नाही. अरे साधं खोटं जरी बोललं तर 1000 वेळा खोटं बोलायला लागतं, आणि प्रत्येक वेळेस आपल्या आतमध्ये त्रास होतो आपल्याला. कसं आहे बघा, म्हणजे मी तर बोलीन, हे जे खोटं बोलणं, राग येणं, ह्या गोष्टींमुळे ना आपल्या शरीरामध्ये विष तयार होतं बघा प्रत्येक वेळेस. तुम्हाला सांगितलं, बरेचसे प्रयोग पण केले गेले. ज्यावेळेस राग येईल त्यावेळेस आपला श्वास, जो उच्छ्वास आहे तो आपल्या एखाद्या याच्यामध्ये पिशवीमध्ये घालून त्याच्यावर प्रयोग केले गेले. त्याच्यात जे त्याचे पॅटर्न आहेत मॉलिक्युल्सचे ते एकदम डिस्टॉर्टेड. त्याच्यात विष सापडलं बघा, डिस्टॉर्टेड सापडलं. आणि आनंद असेल तर पॅटर्न पण एकदम व्यवस्थित होता. म्हणजे आपल्या शरीराचा रिस्पॉन्स काय होतो आतमध्ये ते लक्षात घ्या. आत्म्याचं जर ऐकलं तर आपल्याला आनंद मिळतो. सिंपल आहे बघा. तुम्हाला रोज हे उदाहरण लक्षात येईल तुमच्या. चुकीचं केलं की आपल्या शरीरामध्ये हळूहळू लगेच टॉक्सिन्स तयार व्हायला सुरुवात. निरोगी राहण्याचा एकदम एकमेव मंत्र आहे बघा. आणि हेच टॉक्सिन्स हळूहळू क्रॉनिक डिसीज मध्ये तयार होतात. म्हणजे हे कॅन्सर वगैरे, ब्लड प्रेशर, अशा गोष्टी तयार होतात. का? ते निघत नाही ना बाहेर. टॉक्सिन्स निघाले पाहिजे ना. आनंद किंवा आत्म्याचं ऐकणं, हे बघा, आपल्याला सगळ्यांना मुक्ती पाहिजे. तेच अंतिम सत्य. कशापासून? दुःखांपासून. मग हा मेन काय सांगितलंय म्हणून धर्माचा मूळ आहे, मानव धर्माचा मूळ आहे. काय? आत्म्याचं ऐकणे. ओके, चला थोडस पुढे बघू. स्वस्यच प्रिय नात्मानम म्हणून सांगितलंय. काय? कहकर धर्म का अंतिम साधन बतलाया है. धर्माचं अंतिम साधन आहे आत्म्याचं ऐकणं.
लक्षात घ्या, चरित्र निर्माण करने का मुख्य साधन भी यही आत्मप्रेरणा है. आपलं चरित्र चांगलं की वाईट ही आत्मप्रेरणा ठरवते. आत्मप्रेरणा नुसार जर चाललो तर आपलं चरित्र चांगलं बनतं. आत्मप्रेरणानुसार नाही चाललं तर आपलं चरित्र चुकीच्या दिशेने जातं. बघा, चरित्रवान हुए बिना मनुष्य अध्यात्म जगत में प्रवेश नहीं कर सकता. नियमच आहे हा किंवा कर्तव्य आहे 5वं. चरित्रवान झाल्याशिवाय आपण अध्यात्म जगात प्रवेश करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता महत्वाचं एक सांगतो तुम्हाला गोष्ट. चरित्रवान जर आता एक असते जड प्रवृत्ती आणि एक असती आत्मप्रवृत्ती, आत्म्याची. ओके, सूक्ष्म प्रवृत्ती. आता ज्या वेळेस माणूस, आता हे जे जड प्रवृत्तीकडे चाललोय आपण, पूर्ण भौतिक जगाकडे चाललोय, म्हणजे आपल्याला जे जड भौतिक जगाकडे चाललोय, ज्याला टच टँजिबल, त्याच्याकडे चाललोय. बघा, कारण पाश्चात्य संस्कृती तशी आहे. आपली संस्कृती आपल्याला आत्म्याकडे घेऊन जाते, आत्मज्ञानाकडे. पाश्चात्य संस्कृती काय सांगते आपल्याला, जोपर्यंत टच फील, जोपर्यंत तुम्हाला आपले जे सेन्सेस आहेत 5 त्याच्यानुसार कळत नाही तोपर्यंत नाही. लक्षात घ्या कुठं चाललंय. आणि 5 सेन्सेसचा स्वामी कोण आहे? मन. म्हणजे सगळं तिथेच फिरतंय, मन आणि सेन्सेस. आपल्या शरीराचे इंद्रिय तृप्ती इथेच चाललंय सगळं. भौतिक ज्ञान बोलताय त्याला, किंवा भौतिक जग, जड प्रवृत्ती. आणि आपलं जे आहे फिलॉसॉफी ती काय सांगते? आत्म्याकडे जाण्याची. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला अगोदर पण सांगितलं, ॲटम मध्ये 99.99999% काय पोकळी आहे, इथर आहे. ओके, क्वांटम फिजिक्स मध्ये आज त्याच्यावर भरपूर शोध चालला आहे, ब्लॅक मॅटरवर. ओके, एनिवेज आपण त्याच्यात एकदम जाणार नाहीयेत. पण लक्षात घ्या की आत्मा महत्वाचा आहे, कारण तो प्रत्येक वेळेस तुमच्या समोर आहे. काय सांगण्याची, म्हणजे त्याला पुरावा देण्याची गरज नाहीये. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो, बाबा आत्मज्ञान महत्वाचं आहे. जर आत्मज्ञान घ्यायचं असेल तर आत्म्याचं ऐकणं भरपूर महत्वाचं आहे. हा, याच्यात तुम्हाला मी सांगत होतो, जर जड प्रवृत्ती प्रबल झाली, जड भौतिक आपलं ज्ञान प्रबल झालं, मनाचं जर वर्चस्व वाढलं, तर आत्मा हळूहळू हळूहळू आत्म्याचं वर्चस्व कमी होतं. आणि आत्मा अक्षरशः, काही लोकांचं तर मेलाय आत्मा. आपण बोलतो त्याचा आत्मा जागा नाही झाला, आत्मा मेला त्याचा. ज्या वेळेस ती प्रवृत्ती वाढेल, ते ज्ञान वाढेल, तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाही. बघा, लक्षात घ्या, कळणारच नाही, वाचून सुद्धा कळणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा आत्मशुद्धी लागते आणि आत्म्याचं ऐकायला लागतं, तरच हळूहळू आपण त्या आध्यात्मिक ज्ञानाकडे जाणार आहे. लक्षात घ्या, तुमचं मन तुम्हाला म्हणजे मान्यच करू देणार नाही. नाही, हे काय काही पण थोटाण सांगतोय, चुकीचं सांगतोय, असं होईल. बघा, थोडंसं लक्षात घ्या, थोडंसं विचार करा, असं होतंय का तुमच्या बरोबर? आणि होतंय, प्रत्येकाबरोबर होतंय. ज्यावेळेस आपलं भौतिक ज्ञानाचं वर्चस्व वाढेल, त्यावेळेस आध्यात्मिक ज्ञान आपल्याला समजतच नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. बघा, जर ते समजलंच नाही तर कसं आपण जाणार त्या मार्गाने? त्याच्यासाठी आत्म्याचं ऐकायला सांगितलंय आपल्याला. भौतिक किंवा मनाचं, की जे इंद्रिय आहेत त्यांचं ऐकायला कमी सांगितलंय. ऐकूच नका, ऍक्च्युअली आत्म्याचंच ऐका. आत्म्याचं जर ऐकलं तरच तुमची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. बघा, ओके, लक्षात घ्या. अजून थोडंसं पुढे, जब कोई अच्छा या बुरा काम करता है तो अच्छा काम करने में आत्म प्रेरणा से उसको उत्साह और प्रसन्नता उत्पन्न होती है, परंतु जब बुरा काम करने का विचार करता है तो उसके सम्मुख भीतर भय, लज्जा और शंका, अगोदरच सांगितलं मी तुम्हाला, रूप में अनुत्साह और अप्रसन्नता पैदा होती है. बरोबर. आता इथे महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. बघा काय सांगितलंय, पहली सूरत में किसी अच्छे कर्म को अनेक वार करके प्राणी उसके करने का अभ्यास बना लेता है, और फिर उस काम को वह इच्छा से नहीं किंतु
अभ्यासवश किया करता है, इसी का नाम सदअभ्यास या चरित्र है. आता चरित्र म्हणजे काय सांगितलंय बघा, लक्षात घ्या. सदअभ्यास, आत्म्याचं जर ऐकत गेले तुम्ही आणि नंतर नंतर ऑटोमॅटिक जर तुम्ही दररोज जर ऐकत गेले तर ती सवय तयार होते आपल्याला चांगल्या कामाची, आणि त्याने आनंद पण मिळतो बघा. त्या चांगल्या कामाची एकदा जर सवय झाली तर आपलं चरित्र बनतं त्याने, सवयींनी. सवयी काय आहेत? सवयी इज इक्वल टू काय? आपलं चरित्र. बघा कसं आहे. जर चांगल्या सवयी असतील तर तुमचं चरित्र चांगलं. तसंच वाईट सवयींचं आहे. जर वाईट सवयी जडल्या, कुठल्याही सिगारेटचे म्हणा, दारूची कुठलीही सवय म्हणा, वाईट सवय जर जडली तर तिच्यातून सुटकारा पाहणं मुश्किल होऊन जातं बघा. अगोदर हळूहळू स्टार्टिंगला काय आपण आनंद मिळतो म्हणून करतो, नंतर तिचं सवयीत रूपांतर होतं. मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला, सवय एकदा जर झाली तर आपल्या अंगवळणी पडतं ते. लक्षात घ्या. एक कन्सेप्ट आहे बायोलॉजीमध्ये, प्रत्येक ऑर्गन, तुम्हाला अगोदर मी स्टोरी पण सांगितली होती. एक 48 इयर्सची बाई होती बघा, तिचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं. फेमस आहे ते, इंटरनेटवर आहे ती स्टोरी. हार्ट तिचं बदलवलं, हार्ट खराब झालं होतं आणि तिला डोनर कोण मिळाला? एक ब्रेन डेड माणूस. तुम्हाला सांगितलं ना, मेंदूच्या जर पेशी मेल्या तर आपलं शरीर काही कामाचं नाही. कारण मेंदूच्या पेशी जेवढ्या, त्यांचं वय म्हणजे आयुष्य, आपल्या आयुष्य एवढंच आयुष्य, आपल्याबरोबरच जन्म घेतात आणि आपल्याबरोबरच मारतात मेंदूच्या. म्हणूनच महत्वाचं आहे बाबा, हेल्मेट घाला. बाकीची बॉडी सगळी चेंज करता येते, मेंदूच्या पेशी चेंज होत नाही. ओके. त्यामुळे डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. लक्षात घ्या, हेल्मेट वापरा. हा, आता काय झालं त्या बाईचं कहाणी. तिने हार्ट ट्रान्सप्लांट केलं, नंतर तिला ऑटोमॅटिक काय व्हायला लागलं? क्रेविंग्स यायला लागल्या. कशा? मॅकडॉनल्डच्या बाजूनं जर चाललं तर तिला वाटायला लागलं की मॅकडॉनल्डचं काय, बर्गर खाऊ, फ्रेंच फ्राईज खाऊ. ती बोलली, मी आयुष्यभर त्या मॅगडीचं पायरी चढली नाही, आय हेट इट, मला ते आवडत नाही, तरी मला क्रेविंग काय येते. दुसरी गोष्ट, अचानक तिला स्पोर्ट्स बाईकवर बसण्याचा इच्छा व्हायला लागली. बंजी जम्पिंग म्हणजे जे एकदम खेळ आहेत, जे एकदम ॲडव्हेंचरस खेळ आहेत, ते करण्याची इच्छा व्हायला लागली. तिला प्रश्न पडायला लागला की मला जर हे आयुष्यभर आवडत नव्हतं या गोष्टी, तर अचानक कुठून आल्या? मग तिने विचार केला की नाही, आपण हार्ट ट्रान्सप्लांट केलं. जेव्हापासून हार्ट चेंज झालं आपलं, तेव्हापासून या गोष्टी. मग तिने काय केलं, ज्याचं हार्ट होतं त्याचा जो परिवार आहे त्याला कॉन्टॅक्ट केला, भेटली त्यांना जाऊन, आणि त्यांनी सांगितलं हो बरोबर, त्याला मॅगडीचे भरपूर आवडायचं आणि त्याला तो एकदम म्हणजे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्समध्ये होता, म्हणून तर तो बायकर होता, म्हणून तर त्याचं ब्रेन डेड झालं, डोक्याला मार लागून बाईक चालवताना. मग तिला ती गुत्थी सुटली की का असं झालं ते. लक्षात घ्या. मग जर आपले ऑर्गन्स काय घेऊन जातात, मेमरीज. हा, आपल्या हार्टकडं न्यूरॉन्स आहे बघा, प्रत्येक अवयवाकडे थोडे थोडे न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉन्स म्हणजे काय, मेमरी स्टोअर करणाऱ्या गोष्टी. ओके. आपल्या हार्टकडे अराउंड 40,000 न्यूरॉन्स आहेत स्वतःचं मेंदू आहे त्याला. लक्षात घ्या. बऱ्याच गोष्टी आहेत अजून, आपण हार्टवर नंतर बोलू. पण याच्यातून एवढंच घ्यायचं की आपल्या प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक अवयवाला मेमरीज आहे. म्हणूनच एवढ्या वर्ष आपले ॲन्सेस्टर बोलत आले, अंग वळणी पडलंय, त्याच्या म्हणजे अंगाच्या वळणी पडलाय. लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही, बऱ्याचशा गोष्टी करायला ऑटोमॅटिक घडतात आपल्याकडनं, कारण ते अंग वळणी पडतं. तसंच आहे, चांगल्या गोष्टी जर अंग वळणी पडल्या तर आपलं चरित्र चांगलं बनतं, वाईट गोष्टी जर अंग वळणी पडल्या तर आपलं चरित्र वाईट बनतं बघा. लक्षात घ्या. आदत से मजबूर होऊ नका. नंतर नंतर असं होतं की मी सोडू शकत नाही, आता आदत से मजबूर हो, अशी गोष्ट तयार होते. लक्षात घ्या. चांगलं चरित्र बनवायचाच प्रयत्न करा आणि त्याच्यासाठी 5वं कर्तव्य, आत्म्याचं ऐकणं भरपूर महत्वाचं आहे. लक्षात घ्या. ओके, थोडासा पुढे जाऊ. आता थोडासा श्लोक वाचू आपण. 5व्या कर्तव्याचा श्लोक काय बघा. असुर्या नाम ते लोका अंधेन
तमसा वृत्तः तास्ते प्रत्याभिगच्छन्ति ये के चात्माहनो जनः। अर्थ काय बघा याचा, जो कोई आत्महन, आत्मा के घातक, आत्मा के विरुद्ध आचरण करने वाला, लक्षात घ्या, आत्मा के विरुद्ध आचरण करने वाला जन मनुष्य है, वे प्रेत्य मरकर, प्रेत्य म्हणजे मरकर, अंधेन तमसा गहरे अंधेरे से अवृत्तः आच्छादित हुए असुर्या नाम लोकः, वे प्रकाश रहित नाम वाले लोक योनि में योनिया है उन को प्राप्त होते हैं। आपली फिलॉसॉफी बघा, मेल्यानंतर जर तुम्ही आत्म्याचं ऐकलं नाही तर मेल्यानंतर आपण असुरी ज्या योनी आहेत, अंधकार जिथे आहे त्या योनींना प्राप्त होणार आहे। मोठा कन्सेप्ट आहे बघा हा, आणि भरपूर कॉन्ट्रोवर्शियल पण आहे। बरेच जण बोलतील मेल्यानंतर कोणी बघितलं, एक थोडंसं छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला। मला सांगा, आपला जन्म ज्या वेळेस होतो कुठल्या योनीमध्ये होणार आहे, कुठल्या घरात होणार आहे? चला फक्त मनुष्य योनीतच बघू आपण। मनुष्य योनीत सुद्धा आपला जन्म कधी कधी चांगल्या घरात होतो, जिथे चांगला अध्यात्म आहे अशा घरात होतो। अगोदर त्याला ब्राह्मण कुटुंब म्हणे, ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान असलेला ब्राह्मण, पूर्ण ब्रह्म सृष्टीचं ज्ञान असलेला, जन्माने नव्हे जातीने नव्हे, ते विसरून जा तुम्ही, तसं नाहीये। सगळं गुणांनी, कर्मांनी आणि कशाने, ज्ञानाच्या लेवलने होतं, त्याला ब्राह्मण बोलतात। ज्याचे अत्युच्च ज्ञान झालंय त्याला ब्राह्मण बोललं जातं। कुणीही ब्राह्मण होऊ शकतं। शूद्र, ज्याला नॉलेज नाही तो शूद्र, काही ज्ञान नाही तो शूद्र। हेच जाणलं इंग्रजांनी आणि आपल्याला शूद्र बनवायचा प्रयत्न केला। आणि शूद्रच कारण त्यांना माहिती आहे, जर आपण बाकीचं वैश्य किंवा क्षत्रिय किंवा ब्राह्मण जर बनलो, आपल्याला नॉलेज येईल, आणि आपल्याला जर नॉलेज आलं तर त्यांना ते अवघड होऊन जाईल बघा राज्य करणं। आपल्याला मूर्ख किंवा शूद्र ठेवणं गरजेचं होतं। म्हणूनच जी पूर्ण शिक्षण व्यवस्था आहे मेकॉलेने चेंज करून फक्त कारकून आणि शूद्र बनवण्यासाठी, म्हणजे नोकरी, अजून पण आपण नोकरीला चांगलं समजतो, चांगलं नाहीये बघा बऱ्याचशा गोष्टी। वैश्य, व्यापार चांगला आहे त्याच्यापेक्षा, क्षत्रिय, त्याच्यापेक्षा क्षत्रिय धर्म कुलावंत चांगला आहे, आणि त्याच्यापेक्षा काय चांगलं आहे, ब्राह्मण, ज्याला सगळं पूर्ण ज्ञान आहे। शेवटी मुक्ती प्रत्येकाला हवी। ओके, सो लक्षात घ्या काय झालंय आपल्या बरोबर। आपण शूद्र न राहता आपण ज्ञानाकडे किंवा आत्मज्ञानाकडे थोडंसं वळलं पाहिजे, म्हणजे आपला थोडासा विकास होईल। ओके, लक्षात घ्या। आता आपण येऊ पुनर्जन्माकडे। ज्या वेळेस तुमचा जन्म होतो त्यावेळेस काहीतरी आधार पाहिजे ना, कुठल्या घरात जन्म घ्यायचा। ओके, तुम्हाला एकदम वेल टू डू फॅमिली, एकदम चांगल्या घरात जन्म द्यायचा आहे, किंवा एकदम शूद्र घरात जिथे नॉलेजच नाहीये, ज्ञानच नाहीये, किंवा क्षत्रियामध्ये द्यायचं आहे, हे ठरवलं कशावरून जातं? आपल्या हातात आहे ते नाही, आहे आपल्या हातात, माहिती नाही तुम्हाला। जे आपले कर्तव्य आहेत, जे दिवस आपण करतो, कर्माचा जो नियम आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, भगवद्गीतेचा जो श्लोक आहे बघा, श्रीकृष्णांनी सांगितलेला। म्हणजे कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळतंच बघा, कधी ना कधी मिळणारच, नाही ह्या जन्मात तर पुढच्या जन्मात। म्हणजे ते जे ठरवलं जातं ना, की तुमचा जन्म कुठे होणार आहे, कुठल्या योनीमध्ये सांगितलंय बघा। वृक्ष, किंवा तुम्हाला सांगितलं 4 प्रकार आहेत आपल्या जीवांचे, आपण आता डिटेलमध्ये जाणार नाही, आपण नंतर बघू हळूहळू हा जो काही कन्सेप्ट आहे तो काय आहे ते जीवांचा। तर आपल्याला जे अंधकारातल्या योनी आहेत, किडे मकोड्याचा सुद्धा जन्म मिळू शकतो जर आपले कर्म चांगले नसतील तर। भोग योनी बोलतात त्याला, भोगायला लागतील तुम्हाला। सो बघा, त्याचं काय माप, तुमचे कर्म आहे, तुम्ही आत्म्याचं किती ऐकता, जो परमेश्वराच्या जवळ आहे, त्याच्यावर तुमचं पूर्ण काय पुढचा जन्म ठरतो। पुढचा जन्म तर सोडाच, जे बोलत असतील पुढचा जन्म मला माहिती नाही, त्यांच्यासाठी आजच आपल्या कर्तव्याचं लगेच आपल्याला काय भेटतं, फळ भेटतं बघा याच जन्मामध्ये। तेवढा तरी विश्वास ठेवा, पुढचा जन्माचं सोडून द्या तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर। पण हो आहे की तुम्हाला कुठल्या
योनीमध्ये किंवा कुठल्या घरात जन्म द्यायचा त्याचं जे मोजमाप आहे ते तुमचे आत्ताचे कर्तव्य आहेत हे लक्षात ठेवा. आत्ताच्या आयुष्यात सुद्धा आत्ता जे काय करताय तुम्ही ते तुमचं भाग्य ठरवतं बघा. याला नाकारू शकत नाही. बघा, लक्षात घ्या. ओके, चला, जे 5 कर्तव्य थोडेसे रिवाइज बघितले होते अगोदर. पहिलं काय, संपूर्ण ब्रह्मांड में ईश्वर का सर्व व्यापक मानना. लक्षात घ्या, ईश्वर सगळीकडे आहे, तुम्हाला चोरून काही करता येणार नाही. त्याच्यामुळे अंधारात जाऊन किंवा एकांतात जाऊन ज्या गोष्टी करता तुम्ही चुकीच्या ते करणं सोडा. बघा, ईश्वर बघतोय, हे लक्षात घ्यायचं होतं पहिल्यांदा. दूसरा कर्तव्य काय, जगत के भोग्य पदार्थों में ममता को छोड़कर अपना प्रयाधिकार समझना. अटॅचमेंट सोडायची सांगितली होती. आपल्याला फक्त वापरायला दिल्या त्या गोष्टी. ओके, त्याचा भोग करा, पण अटॅचमेंट माझं माझं करू नका. काही नाही, शेवटी मृत्यू येईल आणि सगळं तोडून टाकेल, सगळ्यांना एका लाईनवर घेऊन येईल. बघा, तिसरा नियम काय होता, तिसरं कर्तव्य, किसी की वस्तू या स्वत्व का अपहरण न करना. स्वातंत्र्य कुणाचं घ्यायचं नाही किंवा दुसऱ्याची वस्तू घ्यायची नाही. हा तिसरा कर्तव्य आहे. चौथं कर्तव्य काय, सदैव कर्म करना, उन्हें निष्कामता को लक्ष्य में रखकर धर्म या कर्तव्य समझकर करना. सदैव कर्म करायचंय. कर्म करणं हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक गोष्ट कर्म करते. स्थिर राहून जमणार नाही आपल्याला. ओके, आणि निष्कामता, त्याच्यापासून अपेक्षा ठेवायची नाहीये कर्मापासून. अपेक्षा जर ठेवली तर दुःख येणार. बघा, हा चौथा नियम आहे. आणि 5वा नियम तर आत्ताच बघितला, आत्मा के अनुकूल मन, वाणी और शरीर से आचरण करना. आत्म्याच्या अनुकूल तो जसा सांगेल तसं आचरण करायचं आहे, आणि तोच आपला धर्म आहे माणसाचा. बघा, लक्षात येते का? थोडंसं रिवाइज केले आपण 5 नियम. दररोज रिवाइज करण्याची गरज आहे हे 5 नियम, असं मला वाटतंय, आणि मी करणार दररोज. कारण आपल्याला सवय लागली पाहिजे, अशा सवयी लागल्या पाहिजे. सवयी लागायला बरेच दिवस जातील. आपल्या अंगवळणी पडल्यात ना चुकीच्या सवयी, ते घालवायला वेळ जाईल. त्याच्यासाठी ह्या गोष्टी, आत्म्याच्या गोष्टी दररोज वाचणं गरजेचं आहे, ऐकणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. ओके, बघा, सवयी चेंज करता येतात का, आणि आत्म्याचं ऐकता येत आहे का? बघा, फिट राहा, आनंदी राहा, आणि आत्म्याचं ऐका. बघा, नमस्कार.